नमस्कार मित्रांनो, मी यश आणि स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक परफेक्ट कॉलेज लिस्ट कशी बनवायची. जर तुम्हाला पर्सेंटाईल कमी आहे, जर तुम्हाला पर्सेंटाईल चांगले आहे, तर त्या अकॉर्डिंग तुमची लिस्ट कशी बनली पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. तर काहीच घाबरू नका, एक बेस्टमधलं बेस्ट कॉलेज मिळून देण्याची जबाबदारी आपण घेऊन तुम्हाला एक बेस्ट कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करू. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लवकरात लवकर जा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण CETचे सगळे अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. ठीक आहे, तर पुढे जाऊया. तर एक टॉपचं म्हणजे एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी कोणते कोणते फॅक्टर्स लागतात, की काय काय फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहे कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा ब्रांचचा प्रेफरन्स. येस, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे. CS पाहिजे, IT पाहिजे, AI पाहिजे, मेकॅनिकल पाहिजे, सिव्हिल पाहिजे. ॲज इट इज तुमचा इंटरेस्ट कुठे आहे, तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, या गोष्टी. त्यानंतर सगळ्यात दुसरी इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे कॉलेजची सिटी किंवा लोकेशन. तर कॉलेजच्या सिटीज कोणत्या प्रेफर करता येईल, जसं की तुम्हाला नाशिक प्रेफरेबल आहे किंवा पुणे प्रेफरेबल आहे, त्यानंतर मुंबई वगैरे असे सिटीज आहे. त्या सिटीजमध्ये तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता, हे सगळ्या गोष्टी पण इम्पॉर्टंट फॅक्टर रोल जे काही प्ले करतात. त्यानंतर कॉलेजची फीज. ओके, तुम्हाला तुमच्या जे काही फायनान्शियल कंडिशन आहे त्याच्या अकॉर्डिंग कॉलेजची फीज तुम्ही किती वगैरे भरू शकता. तर ही एक गोष्ट पण इम्पॉर्टंट असणार आहे, त्यावरती पण डिस्कशन केलेलं चांगलं. ठीक आहे, त्यानंतर आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमची स्टेट जनरल मेरिट रँक. तुमची आत्तापर्यंत जी काय आहे ती प्रोव्हिजनल रँक आलेली आहे. ओके, अजून फायनल रँक जी आहे ती येणं बाकी आहे. तर आपण जी लिस्ट बनवणार आहे तुमची प्रोव्हिजनलच्या अकॉर्डिंग, प्रोव्हिजनलमध्ये थोडीफार रँक वगैरे चेंज होऊ शकते, पण मेजर काही जे काही डिफरन्स आहे ते येणार नाही आहे. तर ठीक आहे, तर ही रँक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हा व्हिडिओ जो आहे तो हा व्हिडिओ मी लवकर टाकायला पाहिजे होता, मी लेट का टाकतो आहे, तर मी वाट बघत होतो तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येण्याची. तर का, तर मागच्या वेळेस हे बघा, मागच्या वेळेस जो काही 99% मुलगा होता, 99.9 आहे, त्याची 250 वगैरे रँक होती. ठीक आहे, तर यावर्षी ती रँक वाढून 350पर्यंत गेलेली आहे. ठीक आहे, त्याचबरोबर 99.5 वाल्याची 1304 राऊंड रँक होत होती, ती आता त्याची 1704 राऊंड येते यावर्षी. म्हणजे यावर्षी मुलांची संख्या जी आहे ती वाढलेली, त्यामुळे तुमची रँक पण जी आहे ती वाढलेली. आणि आता जे काही कॉलेज अलॉट होत आहे ते कॉलेज अलॉट तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग नाही होते, तर ते तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग होत आहे. कॉलेजमध्ये सीट तेवढीच असणार आहे, बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला तुमची रँकवरून तुम्हाला कॉलेज मिळत असतं. तर आता त्या रँकवरून एक परफेक्ट लिस्ट कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, त्यापूर्वी एक इम्पॉर्टंट रूल आहे जो कॅप्रॉनसाठी इम्पॉर्टंट असतो, 136वाला. तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना हा रूल माहिती असेल. ठीक आहे, तर तो मी एकदा एक्सप्लेन करतो एक शॉर्टमध्ये. तर 136चा रूल काय आहे, तर कॅप्रॉन 1मध्ये जर तुम्हाला तुम्ही जी काय तुमची प्रेफरन्स लिस्ट भरली, तर त्यामध्ये जर तुम्हाला पहिल्या नंबरचंच कॉलेज जर अलॉट होऊन गेलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर कॅप्रॉन 2साठी जर तुम्ही गेला तर तुमचे टॉप 3 प्रेफरन्सेस म्हणजे तुमच्या लिस्टमधले टॉप 3मध्ये कोणतं पण कॉलेज जर तुम्हाला अलॉट होऊन गेलं कॅप्रॉन 2मध्ये, तर ते ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला तिथून पुढे बेटरमेंटसाठी जाता येणार नाही आहे, तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन तुमचं कन्फर्म करणं आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर कॅप्रॉन 3साठी सेम, पण यासाठी टॉप 6चे जे काही प्रेफरन्स आहे ते ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे. तर ह्या काही 136चा रूल असणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतर एक बेस्ट कॉलेज लिस्ट कशी बनवायची हे मी तुम्हाला आता सांगतो. तर एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी जी काही लिस्ट आहे तिला आपण 3 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. ठीक आहे, आता हे 3 पार्ट कोणते आहे, तर सगळ्यात जे काही असणार आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपली रँक ही इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे लिस्ट मेकिंगसाठी. तर आपल्या रँकचं जी काय आहे त्याच्यापेक्षा समजा तुमची रँक आलेली असेल 1000, तर त्याच्यापेक्षा कमीच आहे, म्हणजे जवळपास 1000 आली तर तुमच्या याच्यामध्ये 200 ते 300चे कमीचे जे काही कट ऑफवाले कॉलेजेस आहे, अराऊंड 700, 750 किंवा 800पर्यंतचे, ते आपल्यावरती जाणार आहे. ठीक आहे, वरच्या टॉपमध्ये. त्याचबरोबर त्यानंतर तुमच्या रँकच्या हिशोबात तुम्हाला जे काही कॉलेज लागणार आहे, तुमच्या तुमची रँक आणि त्या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो इक्वल आहे. जर समजा तुमची रँक 1000 असेल आणि त्याच्या अराऊंडच जर कॉलेजचा कट ऑफ असेल, तर तो सगळा इथे जाणार आहे, म्हणजे अराऊंड 1100, 1200 वगैरे असं या हिशोबात असेल, तर ती जी आहे ती या ठिकाणी ते कॉलेजेस आहे ते या ठिकाणी जाणार आहे सेंट्रल पार्टमध्ये. ओके, आणि त्यानंतर लास्टला जे आहे ते तुमच्या रँकपेक्षा जवळपास जास्त इथे मी कमी ॲड केलेलं आहे, तर 1000 ते 1500 जास्त असलेले जे काही कॉलेज आहे ते कॉलेज आपण या ठिकाणी टाकणार आहे. ठीक आहे, 1000 ते 1500वाले कॉलेजेस या ठिकाणी आपण टाकणार आहे. ओके, 1000-1500वाले कॉलेजेस टाकल्यानंतर हे मी का टाकतो आहे 1000-1500वाले कॉलेजेस, एक मिनटं मी जरा एडिट करून घेतो. ठीक आहे, ओके.
तर मग 1000 ते 1500वाले कॉलेजेस आपण या ठिकाणी एडिट करणार आहे. ओके, तर काय तुमच्या रँकमध्ये आपण हजार किंवा हे ॲड करतो आहे, तर याच्यासाठी एक मेन रिझन असणार आहे. ठीक आहे, तर काय रिझन असणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचे जे काय कट ऑफ्स आहेत, तर कट ऑफ्स यावर्षी पण व्हॅरी करणार आहे, बरोबर. तर यावर्षी कट ऑफ जर तुमचे व्हॅरी करताय, तर तुम्हाला तुमचं बेस्ट कॉलेज लागेल कसं, तर त्यासाठी असे आपण जे काय 3 स्लॉट केलेले. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग कॉलेज आपण सेंट्रलला टाकले, त्यावर तुमच्या रँकपेक्षा कमीचे कॉलेज आपण वरती टाकले टॉपला, आणि तुमच्या रँकपेक्षा खाली जे आहे ते आपल्याला पण तुमच्या रँकपेक्षा जास्तीचे कॉलेज टाकले, बरोबर. तर ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचे जे काही टॉप 6 प्रेफरन्सेस असणार आहे, जे की असे असणार आहे की आपल्याला लागणारच नाही. भाई मला CEP वगैरे नाही लागत आहे, मग मी लिस्टमध्ये नाही टाकत आहे, काहीच नाही. तू लिस्टमध्ये टॉप 6मध्ये CEP VJTI वगैरे टाकून दे, कारण तुला ऑटो फ्रीजपासून वाचायचं असेल तर ठीक आहे. तर त्या सगळ्यात पहिल्यांदा वरती तर तुमचं टॉपचे कॉलेजेस पहिले 6 टाकून द्यायचे. त्यानंतर तुमच्या रँकपेक्षा थोडे कमी कट ऑफ असलेले कॉलेज तुम्ही या ठिकाणी टाकून द्यायचे. आता ते का टाकायचे, तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही कट ऑफ वगैरे जर थोडाफार कमी झाला तुमच्या रँकपेक्षा काही कॉलेजेसचा, तर मग तुम्हाला जे काही वरचे कॉलेजेस आहे ते वरचे कॉलेजेस अलॉट होऊन जाणार आहे. ठीक आहे, जर त्यानंतर कट ऑफ्स काहीच नाही, चेंज वगैरे नाही झाला, ॲज इट इज थोडाफार मायनर वगैरे चेंज वगैरे आला कट ऑफमध्ये, तर मग आपल्या जे काही पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग म्हणजे आपल्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग जे कॉलेज टाकले होते आपण मध्ये, आपल्या रँकच्या अकॉर्डिंग तर आपल्या रँकच्या अकॉर्डिंग जे कॉलेज टाकले होते ते आपल्याला अलॉट होऊन जाणार आहे. आणि ॲज सच यावर्षी मुलं वाढलेले, रँक वाढलेली, तर 100% कट ऑफ हे पण वाढणार आहे. तर त्यामुळे आपण सगळ्यात खाली जे काय आहे आपल्या रँकपेक्षा जास्तीची रँक म्हणजे 1000+ रँक आपण ॲड करून घेतलेली, तर ती रँक चे कॉलेजेस कट ऑफवाले असलेले कॉलेज आपण इथे खाली टाकलेले. ठीक आहे, तर त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे की कट ऑफ जरी वाढला कॉलेजेसचा, रँक जरी वाढून गेली, तर आपल्याला इथे कॉलेज अलॉटमेंट होऊन जाणार आहे. त्यामुळे असं होणार नाही की आपल्याला कॉलेजची अलॉटमेंटच झाली नाही, तर ह्यामध्ये आपल्याला कॉलेजची अलॉटमेंट पण होऊन जाणार आहे. ओके, जर तुम्हाला ही प्रोसेस समजली नसेल किंवा तुम्हाला लिस्ट वगैरे बनवायची असेल, त्याचबरोबर तुम्हाला काउन्सिलिंगचा सपोर्ट लागत असेल, तर हा आपला नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर, यावरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. नक्कीच आपण तुमच्यासाठी काउन्सिलिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करू. ओके, तर बाकी काही इन्फॉर्मेशन वगैरे लागत असेल तर नक्कीच व्हिडिओ खाली कमेंट करा, मी त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल. ओके, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.